आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक होत आहे। एकूण 16 प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे। 16 प्रभागांमधून शेवटच्या दिवशी 63 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, तर आता 712 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान जसे राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याचे बोलत आहेत, तसेच जालना महानगरपालिकेने देखील स्वबळावर निवडणूक लढण्याचे ठरवले आहे, पण ती स्वबळावर खर्च करण्यासाठीची आहे। जालना महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे आणि महानगरपालिकेचे पहिलेच मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना 10 लाखांची लाच घेताना पकडले होते। त्यानंतर आयुक्त पदाचा पदभार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे आला, सोबतच निवडणूकही आली। त्यामुळे मनपाने निवडणूक खर्चासाठी सुमारे 7.5 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता, परंतु त्या निधीच्या भरोशावर त्या निधीची वाट न बघता नागरिकांकडे असलेला मालमत्ता कर आणि पट्टी वसूल करून हा निवडणुकीचा खर्च करणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले। या पत्रकार परिषदेला अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी जान्हवी शेखर, मनपा उपायुक्त नंदा गायकवाड आदींची उपस्थिती होती। निधी आम्ही जे मागणी केली होती तर मी तुम्हाला टोटल इलेक्शनच्या खर्चाबद्दल सांगते। तर आम्ही एकूण इनिशियल जे एस्टिमेट केला होता ते 7,40,00,000चा एस्टिमेट आला होता की एवढा खर्च लागेल, आणि मग ते आम्ही तेवढी मागणी पण केली होती। तेव्हाची परिस्थिती खूप वाईट, म्हणजे 1 लाख रुपये जवळपास 1-2 लाख रुपये होते महानगरपालिकाकडे, म्हणून आम्ही पूर्ण मागणी केली होती आणि तेव्हा पैसे नव्हते। पण आम्ही त्याच्यानंतर 2 गोष्टी केली। आम्ही खर्च कमी कसं करू शकतो त्याच्यावरती सुद्धा खूप काम केलं आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सगळीकडे खर्चमध्ये कट करत आहोत, कारण आम्हाला खर्च कमी करून खूप जेवढं शक्य आहे तेवढं कमी करायचं। खूप बेअर मिनिमम मध्ये सगळं इलेक्शन आता कंडक्ट होत आहे। आणि दुसरं आम्ही जे केला की टॅक्स कलेक्शन ड्राईव्ह घेतली। तुम्हाला माहिती आहे ॲम्नेस्टी स्कीम लॉन्च केली होती वॉटर टॅक्स मध्ये 7,500 रुपीज 7,800 रुपीज केली होती ना, 10,000 रुपये ज्यांच्या 7,500 रुपये असं आम्ही प्रॉपर्टी टॅक्स मध्ये पण केलंय। सगळीकडे आम्ही असं करून आता बेबाकी द्यायचे आहे म्हणून बरेच लोक टॅक्स भरत आहे। तर अशा आता आमच्याकडे 3.5 कोटी जवळपास जमा झालेले इलेक्शनसाठी। तर जर 1-2 कोटी अजून जमा झाले ना तर आम्हाला निधीची मग गरज पण पडणार नाही। आमची तयारी होती सुरुवातीपासून की स्वतः आम्हाला इलेक्शन कंडक्ट करायचे, कारण पहिलं इलेक्शन आहे आणि आम्हाला चांगला प्रेसिडेंट, चांगला एक्झाम्पल, उदाहरण म्हणून उभा करायचे आहे की आम्ही स्वतः इलेक्शन कंडक्ट करू शकतो। तर आमची तयारी आहे, आम्ही टचमध्ये आहोत, फॉलोअपमध्ये आहोत, पैसे पण भेटून जाणार। तर आता काय होणार की आपल्याला GST आणि स्टॅम्प ड्युटीची जे निधी शासनाकडे जे प्रलंबित होती आपली देण्यासाठी ते भेटणार आहे आपल्याला, त्याच्यापासून आपण खर्च करू शकतो। असा शासनाचा फिक्स धोरण होत आहे, त्याची सुरुवात प्रोसिजरमध्ये आहे ते। पण मला असं वाटते की आपल्याला त्याची गरज पडू नये आणि आपण स्वतः कसं करू शकतो त्याच्यासाठी प्रयत्न करूया। गरम गरम लुसलुशीत हुरडा, मुलांसाठी खेळणी, चुलीवरचं जेवण, ॲडव्हेंचर गेम, निसर्गाचं सानिध्य, ग्राहकांचे स्वागत, दही धपाट्यांचा नाश्ता, AC नॉन AC निवास व्यवस्था, बोटिंग, मैदानी खेळ, उंटाची सवारी, वॉटर पार्क, हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये, नंदापूर माळाची गणपतीजवळ, जालना।